भारत देश गरीब का आहे, भारत देश मागासलेला का आहे, किंवा भारतीय उपखंडाची आपण चर्चा करत असताना युरोपसोबत अमेरिकेसोबत आपण तुलना वगैरे करत असतो की हे आपले दक्षिण आशियामधले जे देश आहेत ते गरीब आहे, मागासलेले आहेत वगैरे. तर हे जे विश्लेषण करत असताना तुम्ही बघाल की रकानेच्या रकाने वर्तमानपत्रामध्ये भरून आलेले असतात आणि वेगळी वेगळी कारणं सांगितली जात असतात की या सगळ्या गोष्टींमुळे हे जे दक्षिण आशियामधले जे देश आहे ते गरीब आहे म्हणून. मात्र यातली एक अजरामर कृती आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे एशियन ड्रामा. गुनार मायरडाल या अर्थशास्त्र तज्ज्ञाने ते पुस्तक लिहिलं होतं आणि 1973चा जो नोबेल प्राइज आहे त्यांना याच संशोधनासाठी मिळाला होता की त्यांनी एक नवीन हायपोथेसिस मांडलं होतं की भारत आणि भारतीय उपखंडामधले जे काही देश आहेत ते गरीब आहेत. त्याची काहीतरी कारणं आहेत, सोशल कारणं आहेत, सामाजिक कारणं आहेत, पॉलिटिकल कारणं आहेत, काही इकॉनॉमिक कारणं आहेत, काही कल्चरल कारणं आहेत, सांस्कृतिक कारणं वगैरे आहेत. अशा सगळ्या कारणांची त्यांनी सांगड घातली होती आणि त्यांनी एक नवीन हायपोथेसिस मांडला होता ज्यानुसार भारतामधलं मागासलेपण किंवा इतर आपल्या उपखंडामधले जे काही देश आहेत त्यांचं सगळ्यांचं मागासलेपण जे आहे त्या फिलॉसॉफीनुसार, त्या हायपोथेसिसनुसार सिद्ध होत होतं. तर ते जे हायपोथेसिस होतं त्याला त्यांनी नाव दिलं होतं सॉफ्ट स्टेट. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर मऊ राज्य किंवा हिंदीमध्ये सांगायचं झालं तर नरम राज्य. आता नरम राज्य म्हणजे काय की त्या राज्यांनी बनवलेले कायदे मुळातच कमकुवत असतात. ते प्रशासन ज्यांना राबवण्याची जबाबदारी आहे ते प्रशासन सुद्धा कमकुवत असतं आणि जेव्हा कायदे प्रत्यक्षरित्या राबवले जातात तेव्हा सुद्धा त्याची 100% अंमलबजावणी केली जात नाही. म्हणजे कायदा बनवत असतानाच त्यामध्ये पळवाटा बनवलेल्या असतात किंवा त्या कायदा कमजोर बनवलेला असतो. प्रशासकीय यंत्रणा जी आहे त्यांच्याकडे मॅनपॉवर नाही आहे, त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहे, त्यांच्याकडे वेळ नाही आहे, इत्यादी सगळी कारणं आहेत. आणि प्रत्यक्ष जेव्हा अंमलबजावणी त्या कायद्यांची होत असते तर ते कायदे सुद्धा पूर्णपणे 100% लागू होत नाही. फॉर एक्झाम्पल आपला RTIचा कायदा आहे. RTIच्या कायद्यामध्ये मॅन्डेटेड आहे की 30 दिवसांमध्ये माहिती दिली गेली पाहिजे आणि 30 दिवसांमध्ये जर त्या सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती नाही दिली तर पहिली अपील आपल्याला टाकता येते. मग पहिली अपील दाखल झाल्यानंतर सुद्धा 30 दिवसांचा काळ आपल्याला देण्यात आलेला आहे की 30 दिवसांमध्ये पहिल्या अपीलवर काहीतरी कारवाई तो अधिकारी करेल आणि तुम्हाला माहिती मिळेल. मात्र पहिली अपील करून सुद्धा जर तुम्हाला माहिती मिळाली नाही तर त्याला सेकंड अपील करता येतात आणि सेकंड अपील जी असते ती स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन किंवा सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनकडे जात असते, म्हणजे राज्य माहिती आयोगाकडे जात असते. पहिल्या अपीलला जी वेळ होती ती 30 दिवसांची होती. मात्र सेकंड अपीलला जेव्हा माहिती आयोगाकडे जेव्हा तुमची रिक्वेस्ट जात असते त्यामध्ये मात्र एवढ्या काळामध्ये सुनावणी झाली पाहिजे, एवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला ती माहिती प्रदान केलीच गेली पाहिजे अशी कोणतीही तरतूद नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की 30 दिवसांमध्ये तुम्हाला माहिती नाही मिळाली, त्यानंतर पुन्हा 30 दिवसांचा काळ, फर्स्ट अपीलचा काळ गेला आणि सेकंड अपील जेव्हा तुम्ही स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनकडे टाकली तर महिने निघून जात असतात, मात्र तुम्हाला माहिती मिळत नाही. म्हणजे काय, कायदा बनवतानाच असा कमकुवत बनवलेला असतो की आपली प्रशासकीय व्यवस्था जी आहे त्याच्यावर फार दडपण येता कामा नये. बरं, कायदा बनवला कमकुवत आहे, त्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असताना सुद्धा 100% अंमलबजावणी होत नाही. आता सेकंड इन्फॉर्मेशन कमिशनकडे जबाबदारी आहे की जो दोषी अधिकारी आहे, जो माहिती देत नाही, त्याची जबाबदारी आहे की दोषी अधिकाऱ्यावर काहीतरी त्याने फाईन इम्पोज करावा म्हणून. मात्र 97% केसेसमध्ये त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फाईन जो आहे तो इम्पोज करण्यात येत नाही. म्हणजे 100 वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीला माहिती न करा, त्यापैकी फार तर 1 ते 2 वेळा तुमच्यावर काहीतरी फाईन ठोठावण्यात येतो. 97-98 वेळा तुम्हाला कसलीही शिक्षा होत नाही किंवा तुम्हाला फाईन द्यावं लागत नाही. तर प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे ती कमकुवत आहे भारतामध्ये. तर प्रत्यक्ष जी अंमलबजावणी आहे भारतामध्ये ती कमकुवत आहे. म्हणजे काय की तुम्ही काहीतरी प्रॉमिस करताय आणि परफॉर्मन्स करताय, तुम्ही काहीतरी थिअरीमध्ये मांडलेलं आहे आणि काहीतरी प्रॅक्टिकलमध्ये चालू आहे, ह्याच्यामधली जी तफावत आहे ह्यालाच म्हणतात सॉफ्ट स्टेटचा फिनॉमिना. म्हणजे मऊ राज्य असणे किंवा नरम राज्य असणे. म्हणजे तुमची कॅपॅसिटी नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही अंमलबजावणी सुद्धा करू शकत नाही आहे. दहशतवादी तुम्ही पकडले, दहशतवाद्यांवर तुम्हाला कारवाई करायला वेळ लागत असतो, त्यांना फाशी द्यायला वेळ लागत असतो. राज्यामधली इंटरनल सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स आहेत ते वर्षानुवर्ष तसेच चालू आहेत, मात्र गुन्हेगारी तुम्हाला कंट्रोल करता येत नाही आहे. हा सगळा जो फिनॉमिना आहे याला गुनार मायरडालने सॉफ्ट स्टेट असं म्हटलेलं आहे. इकॉनॉमिकली तुम्ही सॉफ्ट स्टेट आहात म्हणजे काय की तुमच्याकडे रिसोर्स बेस जो काय आहे त्याचा तुम्ही पूर्णपणे सर्वे केलेला नाही आहे, तुम्हाला ते वापरता येत नाही आहे. भारतामध्ये नद्या आहे, भारतामध्ये वेगळे क्लायमॅटिक झोन्स आहेत, या सगळ्या नद्यांचा वापर करून, या सगळ्या क्लायमॅटिक झोनचा वापर करून सुद्धा आपण आपल्या पूर्ण पॉप्युलेशनला काहीतरी पोषण खाद्य देऊ शकू अशी आजची परिस्थिती नाही आहे. म्हणजे काय, आपल्याला पूर्ण पोटेन्शियल वापरता येत नाही आहे आणि त्यामुळे आपण जे आहे ते सॉफ्ट स्टेट आहे. ह्यालाच गुनार मायरडाल यांनी एक अल्टरनेटिव्ह फिनॉमिना एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की देअर इज जनरल सोशल इनडिसिप्लिन. म्हणजे सामाजिक बेशिस्तपणा जो आहे तो भारतीय उपखंडामधल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. आता हा सामाजिक बेशिस्तपणा म्हणजे नियम फाट्यावर लावायचे आणि काहीच मर्यादित जे नियम आहेत तेच पाळायचे आणि अधिकांश जे नियम असतात त्यांना बाजूला सारायचं, त्यांचं पालन नाही करायचं. हा बेशिस्तपणा या देशांमध्येच कुठून आला, इतर देशांमध्ये का नाही, याचं त्यांनी संशोधन करायचा प्रयत्न केला. तर त्यांनी सांगितलं की देअर इज अ कॉलोनियल लेगसी. भारताचा इतिहास आहे त्याच्यामध्ये ही कारणं जी आहे ती दडलेली आहे. इंग्रजांनी जेव्हा भारतावर राज्य स्थापन केला तेव्हा त्यावेळेस त्यांनी गावगाड्यामध्ये जी काही व्यवस्था चालू होती, जे काही प्रशासकीय व्यवस्था होती, जे काही सामाजिक व्यवस्था होती, जे काही आर्थिक व्यवस्था होती, ती पूर्णपणे संपवून टाकली, पूर्णपणे कोलमडवून टाकली. आता गावगाड्यातले लोक, गावखेड्यातले लोक ज्यावेळेस या चालत आलेल्या परंपरेचं पालन करत होते, या चालत आलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला जुमानत होते, या चालत आलेल्या सामाजिक व्यवस्थेला जेव्हा जुमानत होते त्यावेळेस त्याची अंमलबजावणी जी आहे ते कटेकोरपणे होत होती आणि त्यानुसार मिळणारे जे अधिकार आहे किंवा त्यानुसार
येणारे जे कर्तव्य आहेत त्याचं कटेकोरपणे पालन होत होतं. मात्र इंग्रजांनी जे कोडिफाईड लॉज आणले आणि ते गावखेड्यावर इम्पोज केले त्यावेळेस त्यांना रेझिस्टंट डेव्हलप झालं आणि ही जी लोक आहेत कमीत कमी नियमांचं पालन करायला लागली. अगोदरच्या ज्या चालीरीती होत्या त्या पूर्णपणे नष्ट झाल्या आणि इंग्रजांनी आणलेली जी नवीन व्यवस्था आहे ती या लोकांना मान्य नव्हती आणि त्यामुळे यांनी कायदे जे आहे फाट्यावर मारायला सुरुवात केली. तर ही जी सवय आहे लोकांमधली ती नंतर प्रशासनामध्ये गेली, ती नंतर राजकारणामध्ये गेली आणि हे इंग्रजांच्या काळामध्ये जे होतं 1947 पर्यंत चालू होतं. तसंच जेव्हा राष्ट्रीय चळवळ आपली स्वातंत्र्यासाठीची सुरू होती त्यावेळेस गांधीजींनी नॉन कोऑपरेशन मुवमेंट पुकारलं होतं. गांधीजींनी सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट पुकारलं होतं, ज्यामध्ये इंग्रजांना सहकार्य करायचं नाही, इंग्रजांनी जे कायदे बनवले आहेत त्यांचं पालन करायचं नाही, इंग्रजांना कोऑपरेशन करायचं नाही. एक प्रकारची ही संस्कृती जी आहे ते भारतीय जनमानसांच्या मनामध्ये रुजू करण्यात आली होती. आणि 1947ला जेव्हा इंग्रज भारत सोडून गेले त्यावेळेस अपेक्षित होतं की राज्यासोबत सरकारसोबत कोऑपरेशन केलं नाही पाहिजे, ही संस्कृती मागे पडेल आणि आपण राज्यासोबत, कारण आपला देश आहे, आपलं सरकार स्थापन झालंय म्हणून आपण त्यांच्याशी कोऑपरेट करायला लागू. मात्र ही जी आशा आहे ती फोल ठरली. 1947च्या अगोदर इंग्रज सरकारप्रती आपला जो रवैया होता तोच रवैया जो आहे भारत सरकारकडे सुद्धा कंटिन्यू राहिला आणि आपण बघतो की देर इज जनरल इनडिसिप्लिन, म्हणजे बेसिक मिनिमम कायद्यांचं पालन करायचं, अधिकांश जे कायदे आहे ते बाजूला सारायचे. आणि हे जे जनरल इनडिसिप्लिन आहे ते तळागाळातल्या लोकांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत, तिथपासून तर राजकारण्यांपर्यंत पोहोचत गेलं आणि एक टेंडन्सी बनली की कमकुवत कायदे बनवायचे, त्यांचं कमकुवतपणे पालन करायचं. तुमच्याकडे कॅपॅसिटी नाही आहे तर कॅपॅसिटी डेव्हलपमेंटकडे सुद्धा लक्ष नाही द्यायचं, असं एक कल्चरच जणू भारतामध्ये सेट झालेलं आहे. आणि या फिनॉमिनाला भारतामध्ये म्हणा किंवा भारतीय उपखंडामध्ये जे काही देश आहेत त्यांच्यामध्ये सेट झालेला आहे आणि याच फिनॉमिनाला त्यांनी सॉफ्ट स्टेट असं म्हटलेलं आहे. सो सॉफ्ट स्टेट हा जो फिनॉमिना आहे हा कम्प्लिटली डिस्क्राईब करत असतो आपल्या सिच्युएशनला की आपण जे दक्षिण आशियामधले जे देश आहेत ते मागासलेले का आहेत, ते गरीब काय आहेत, इतरही कारणं आहेत. मात्र हा जो फिनॉमिना आहे, हा जो टर्म आहे, हा कम्प्लिटली टोटल सिच्युएशनला एक्सप्लेन करत असतो आणि त्यामुळं त्यांनी एक जनरल हा असा हायपोथेसिस मांडला होता आणि यामुळेच त्यांना नोबेल प्राईजने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 1973ला सॉफ्ट स्टेटचा हा जो फिनॉमिना आहे जेवढा रिलेव्हंट होता तो आज सुद्धा तितकाच रिलेव्हंट आहे, कारण जनरल इनडिसिप्लिन जे आहे भारतामधलं ते अजूनही कमी झालेलं नाही आहे. त्याच प्रकारचे कायदे, त्याच प्रकारची अंमलबजावणी आणि मागचं जे काही चालू होतं ते मागचं पाहायचं आणि पुढे न्यायचं, हीच परंपरा जी आहे ती चालू आहे. सो दॅट्स ऑल अबाउट गुनार मायडल. 17 मेला त्यांची पुण्यतिथी होती, त्यानिमित्ताने मला आठवलं म्हणून सहज सांगितलं तुम्हाला. कुठे लिहिता आलं तर लिहा. एसेमध्ये UPSCच्या 2013च्या पेपरमध्ये आय थिंक की निबंध आला होता की इज इंडिया अ सॉफ्ट स्टेट, भारत मऊ राज्य आहे का, भारत नरम राज्य आहे का. तर त्यामध्ये जर तुम्हाला असं काही आठवलं, अशा प्रकारचे जर निबंध आले तर अशी माहिती तुम्हाला माहीत असेल तर आवर्जून लिहा. 5-10 मार्कांची भर नक्कीच पडेल. आणि जनरल माहिती तर आहेच ही आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे की भारताचा विकास जो अपेक्षित आहे तो का होत नाही आहे, भारत मागासलेला का आहे. भारताचं संविधान जगातल्या सर्वात उत्कृष्ट संविधानापैकी एक आहे, मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे का होत नाही, त्याच्या मागची जी कारणं आहे ती ही कारणं आहे, कारण भारत जे आहे ते सॉफ्ट स्टेट आहे.